परवाच माझ्याकडे एक HIV पॉझिटिव्ह स्त्री आली होती आणि तिचा नवरा, दोघं होते. त्याच्यामध्ये तिने इच्छा व्यक्त केली की मला संबंध ठेवायचे आहेत. त्या नवऱ्याने इच्छा व्यक्त केली मला संबंध ठेवायचे आहेत. दोघे पॉझिटिव्ह होते? नाही, नवरा निगेटिव्ह होता, ती पॉझिटिव्ह होती. तर संबंध ठेवायचे आहेत. मग त्या दोघांनाही ठेवायचे आहेत, बरोबर आहे. मग आता जेव्हा संबंध त्या दोघांना ठेवायचे आहेत तेव्हा दोघांनी काही काळजी घ्यायला पाहिजे की ज्याच्यामध्ये त्या नवऱ्यांनी आपल्या लिंगावरती कंडोम सतत घालणं हे खूप महत्त्वाचं आहे. विदाऊट कंडोम जर का त्यांनी संबंध ठेवले तर ते इन्फेक्शन त्याला पण होऊ शकेल. बरोबर. तिला काही इतर जर इन्फेक्शन असतील, जसं फंगल इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, तसं असेल तर संबंध टाळणं हे खूप महत्त्वाचं आहे. काही इतर जर का, कारण तिला HIV आहे पण ती कंट्रोलमध्ये आहे, तिला जर का इतर काही इन्फेक्शन झाले तर तिने पहिल्यांदा आपल्या पार्टनरला सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण लपवून ठेवतो ना, गुप्तांगाचे इन्फेक्शन कोणीच सांगत नाही. आणि मग त्या गोष्टी आपण जोवर पार्टनरशी बोलत नाही आणि ते जर आपण केलं तर मग अडचणी निर्माण होतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवताना, म्हणजे अगदी नॉर्मल पेनिस आणि वजानाचा संबंध ठेवताना देखील आपल्याला आपल्या दोघांच्या शरीराची स्वच्छता राखणं, काळजी घेणं आणि एकमेकांना इजा न होऊन देणं हे खूप महत्त्वाचं. खूप छान. मगाशी आपण पॉनबद्दल बोलत होतो. जसं मी सांगितलं की पॉन इंडस्ट्री सर्वात ग्रोईंग इंडस्ट्री मानली जाते आजच्या याच्यामध्ये. त्याच्यात सर्वात जास्त ग्रोईंग आहे भाभी पॉन. म्हणजे असं झालेलं आहे की तरुण मुलांना एजेड बायका जास्त भावत आहेत आणि एजेड बायकांना सुद्धा तरुण मुलं जास्त हे होत आहेत. म्हणजे वाईस वर्सा अशा पद्धतीनं आहे. हे का होत आहे? परत त्याचे बरीचशी कारणं, त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की जेव्हा मला लैंगिकतेविषयी ज्ञान नाही आहे त्यावेळेला मला काय वाटतं की मला कोणतरी शिकवायला पाहिजे. मग शिकवणार कोण? तर मग माझ्यापेक्षा जास्त वयाची जी व्यक्ती आहे ती मला सांगू शकेल, मला एक्सपिरियन्स देऊ शकेल. मग त्याच्यामुळे मी त्या व्यक्तीकडे आकृष्ट होतो की जी व्यक्ती मला ज्ञान देऊ शकेल, जी जास्त अनुभवी आहे, ज्याच्याकडून मला ज्ञान मिळेल. आणि त्याचबरोबर ती व्यक्ती मला जज करणार नाही, कारण तिला माहिती आहे मला काही अनुभव नाही आहे. त्यावेळेला मी त्या व्यक्तीकडे आकृष्ट होतो. त्याचबरोबर मॅच्युअर जी व्यक्ती आहे ती अनुभव नसलेल्या व्यक्तीकडे का आकृष्ट होते? कारण ते अप्राप्य आहे. त्या व्यक्तीला तरुण व्हायचं आहे, त्या व्यक्तीला अशा व्यक्तीबरोबर संबंध ठेवायचे आहेत आणि आपले जुने दिवस आठवायचे आहेत. आणि म्हणून ती एक्सपिरियन्स व्यक्ती पण नवख्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवायला आकृष्ट होते. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लैंगिक शोषण होण्याची शक्यता असते. आपण अनेक किस्से बघितले जिथे शाळेतले शिक्षक किंवा शिक्षिका मुलांवरती अत्याचार करतात. ती मुलं पण आकृष्ट होतात, पण त्याच्यात मुलांचा दोष नाही आहे, ते लैंगिक शोषण आहे ह्या एक्सपिरियन्स्ड व्यक्तींकडून. सो त्यामुळे हे जेव्हा आपण आकृष्ट होतोय त्यावेळेला आपण काय आकृष्ट होतोय हे जाणून घ्या, त्याचे परिणाम जाणून घ्या. आणि आपण केवळ ज्ञान मिळवण्यासाठी किंवा आपल्याला मीडियाने सांगितलं की हे चांगलं असतं म्हणून आपण जर का करत असलो तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. आणि म्हणूनच परत लैंगिक शिक्षण महत्त्वाचं का? तर ह्याच्यासाठी ती जिज्ञासा तिथे शमते. मला माहिती आहे संबंध कसे ठेवायचे, मला माहिती आहे काय असतात संबंध, मग त्याच्यासाठी मला अनुभवी व्यक्तींकडे जायची गरज नाही. अनेक वेळेला लग्नाच्या अगोदर सल्ले देतात मित्र, अरे संबंध लग्न होणार आहे आता, तुला संबंध ठेवायला लागतील, तू अगोदर ठेवले नाहीस तर एक ही स्त्री आहे तिला पैसे दे आणि तिच्याबरोबर संबंध ठेव आणि मग बायकोबरोबर ठेव. हे किती चुकीची गोष्ट आहे. ही किती चुकीची गोष्ट आहे की आपण पैसे देऊन एखाद्या व्यक्तीचं शरीर विकत घेतोय, हे तर पहिली चूक आहे. आणि मग त्या व्यक्तीबरोबर संबंध ठेवल्यावर आपल्याला जर इन्फेक्शन झालं, काही आजार झाले, ही दुसरी चूक आहे. आणि तिसरी चूक, ती पैसे दिलेली व्यक्ती तुम्हाला शिकवायला बसली आहे का? ती तुम्हाला शिकवणार नाही आहे, ती तुमची पैसे घ्यायला बसली आहे. सो तुम्हाला काहीच अनुभव येणार नाही आहे. मग त्यापेक्षा जर का आपण आपल्या पार्टनरशी प्रामाणिक झालो आणि आपल्या पार्टनरला सांगितलं आणि दोघांनी आपलं लैंगिक सहजीवन एकत्र एक्सप्लोअर करायला सुरुवात केली तर त्याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही ना. मलाही काही माहीत नाही, तुलाही काही माहीत नाही, आपण दोघं मिळून एक्सपिरियन्स करू. हा नवीन एक्सपिरियन्स आहे, हा एक्सपिरियन्स एन्जॉय करू.
ही जर्नी एक्सपिरियन्स करू. ही जर्नी महत्त्वाची. आपण जेव्हा प्रवासाला निघतो ना, त्यावेळेला तो प्रवासात जे आपण बघतो, मग ते मध्ये घाटामध्ये उभं राहून ती खाल्लेली एक सुंदर गरम भजी किंवा ते आकाशात आलेलं इंद्रधनुष्य, हे जास्त लक्षात राहतं त्या अख्ख्या ट्रिपपेक्षा. त्यामुळे ही जर्नी एन्जॉय करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण कसं एकमेकांबरोबर आलो, कशा चुका केल्या, कसं बरोबर झालं, कसं आनंद मिळाला, मला काय वाटलं, तुला काय वाटलं. सी, दिस इज शेअरिंग, दिस इज केअरिंग, दिस इज लाईफ. हे सेक्शुअल लाईफ आहे आणि ही जर्नी एकत्र एन्जॉय केलं पाहिजे. खूप छान. म्हणजे मला असं वाटतं की सेक्शुअली तुम्ही एकत्र येण्या अगोदर इमोशनली एकत्र येणं फार गरजेचं आहे आणि तुम्ही दोघांचा एक कॉमन सेन्स बिल्ड करणं आणि इमोशनली त्या रस्त्यावर जाणं फार गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप सुंदर सर. अजूनसुद्धा काही प्रश्न माझ्याही मनात आहेत आणि मला असं वाटतं की आपण प्रेक्षकांकडून सुद्धा येऊ देऊ की त्यांच्या मनात काय अजून याच्याविषयी टॅबूज आहेत किंवा काही मिथ्स आहेत, काही गैरसमज आहेत, त्यांना कुठल्या विषयी या पर्टिक्युलर सेक्टरमध्ये किंवा या विषयामध्ये जाणून घ्यायचे ते बघूयात. आज आपला डेब्यू होता, परंतु आज जी आपली चर्चा झाली त्याच्यावरून आपण खूप वेळा इथे भेटणार आहोत हे तर माझ्या मनाने खात्री केलेली आहे या गोष्टीची. खूप सुंदर मार्गदर्शन केलं सर. प्रत्येक प्रश्न इतक्या छान पद्धतीने उलगडून तुम्ही त्याचं उत्तर दिलं. आणि आता बघूयात प्रेक्षकांना हा पॉडकास्ट कसा वाटला. सांगा तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला. कमेंटच्या माध्यमातून तुमच्यासमोर एक आपण व्यासपीठ ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जेही वाटलं या पॉडकास्टमध्ये, जे काही आवडलं, जे काही नाही आवडलं, माझ्याकडून काही विचारायचं राहिलं, सरांकडून काही सांगायचं राहिलं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू शकता. कारण आपण हे आपल्या राजमंचाचं ब्रिद्धच आहे की संवादातून उत्थान. आपण संवाद करूयात आणि त्याच्यातून पुढे जाऊयात. इथून पुढे तुम्हाला कुठले गेस्ट या मंचावरती बघायला आवडतील, कुठले विषय या मंचावरती बघायला आवडतील ते तुम्ही नक्कीच सांगू शकता. तोपर्यंत हा पॉडकास्ट लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेहमीप्रमाणे. आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. सर कसं वाटलं इथे येऊन, पहिल्यांदा राजमंचावरती आलात तर? सगळ्यात प्रथम म्हणजे ना, हा विषय एवढा व्हास्ट आहे, गहन आहे की तो एका पॉडकास्टमध्ये कव्हर करणं शक्य नाही. अगदीच. आपण बरेचसे मुद्दे घेतले, पण माझ्या मते ह्या पॉडकास्टचा मेन उद्देश हा तुमचे जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण होणे बरोबर आणि त्यांच्यामध्ये चर्चा होणे हाच सगळ्यात मोठा हेतू आहे असं मला वाटतं. नक्कीच. आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न निर्माण होतील ते कमेंटच्या माध्यमातून जर आमच्यापर्यंत आले तर मलासुद्धा तुमच्या मनातले प्रश्न पुढच्या वेळेस सरांना विचारता येतील आणि सर्वांचं समाधान करता येईल. धन्यवाद. थँक्यू सो मच.